नमस्कार, मी प्रबोधिनी गायकवाड. आपण बघत आहात लोकवाहिनी मीडिया महाराष्ट्र टॉप 10 बुलेटिन. तर जाणून घेऊया महाराष्ट्राच्या काही महत्त्वाच्या घडामोडी. एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे भाजपाला महाराष्ट्रात सत्ता मिळवण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे मंत्री शंभूराज देसाई म्हणाले. भाजप RSSने संविधानाचा आदर केला नाही, आंबेडकरांविषयीचे प्रेम फक्त दिखावा असल्याचे वर्षा गायकवाड यांचे मत. बार्शी शहरात रिचार्ज वादाची थरारक परिणिती, कोयता घेऊन दुकानात धुडगूस, तोडफोडीचा व्हिडिओ, CCTVत स्पष्ट, आरोपी अजून फरार. ठाणे जिल्ह्यातील राहुल गांधींविरुद्ध मानहानी प्रकरणाची सुनावणी 20 डिसेंबरपर्यंत स्थगित. पुण्यातील छावणी बोर्ड जमीन वक्फ संपत्ती घोषित करण्याबाबत भाजपच्या मेधा कुलकर्णींची राजनाथ सिंग सोबत बैठक. अकोल्यात 13 वर्षीय शाळकरी मुलीची आत्महत्या, छेडछाडीच्या आरोपांमुळे टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय, पोलीस तपास अजून सुरू. ठाण्यात 78 वर्षीय नागरिकाला ऑनलाईन गुंतवणुकीत फसवणूक, 1,06,00,000चा गंडा. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात 2 वर्षांपूर्वीचा कोट्यावधी घोटाळा उघड, बडतर्फ अधिकाऱ्यासह 3घांवर गुन्हा. उद्धव ठाकरेंची टीका, महाराष्ट्रात वर्षभरानंतरही नेता प्रतिपक्ष नसल्याने संसदीय परंपरेचा भंग, सरकारवर दुर्लक्षाचा ठपका. ठाणे महापालिकेत शहर विकास विभागातील नसती गहाळ प्रकरण उघड, आजी माजी कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल, माहिती आयोगाच्या आदेशानंतर कारवाई. तर यासोबत बघत रहा लोकवाहिनी मीडिया. नमस्कार.